हाताकडनं मतदारसंघात काही गोष्टी काही आज आपलं निवेदन हे केलं असा काही गोष्टी नमूद करू शकता की आम्ही जाणार की म्हापशेसारखी सिटी असा माननीय नितीनजीला त्यांच्या डोळ्यासमोर ती गोष्ट आणून सांगतो सांगायला इच्छितो की एक 2-4 पॅच जे इकडे आहे त्यामुळे इथं खूप ॲक्सिडेंट झाले आहेत. याच्यापूर्वीही मी या इंजिनियर फेगाडे यांना ही वस्तू इथे मी सांगितलेली आहे. तुमच्या आशीर्वादाने ह्या जे लोकांचे प्रॉब्लेम आहेत हेही प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. पहिले म्हणजे जे पेढे जंक्शन आहे एका साईडला म्हापसा सिटी आहे तिथं डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे दुसऱ्या साईडला ग्राउंड आहे दुसऱ्या बाजूला आणि परंतु त्या चौकामध्ये जी लोकांची एवढी धांदळ उडते आणि खूपसे ॲक्सिडेंट तिकडे झाले त्यामुळे हे काम लवकरात लवकर हातात घेऊन अंडरपास किंवा ओव्हरब्रिज अशा पद्धतीनं हे सगळं हा जर प्रोजेक्ट आपण घेतला तर निश्चितपणे लोकांना त्याचा दिलासा मिळेल. मग तिथे धारकाच्या याच्यामध्ये प्रवीण आंदेकरांनी सांगितल्याप्रमाणे तिथं एक अशा पद्धतीची काही सोय पाहिजे रस्ता क्रॉस करण्यासाठी ओव्हरब्रिज अंडरब्रिज त्या ठिकाणी सांगितलंय त्याच्या काही निश्चितपणे लवकर करायला पाहिजे. इथं जे मिळणोळा एक जंक्शन आहे त्यातून लोकांना जवळजवळ 1-2 किलोमीटर फेरा मारायला लागतो. त्यासाठी रोड क्रॉसिंगसाठीची व्यवस्था ही कशा पद्धतीने बसवता येईल हेही मला वाटतं ते त्याच्यावर लक्ष करून या 2-4 गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला लवकर केल्या पाहिजे. मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही जर लक्षात घेतलं तर लगेच चुटकीसरशी हे प्रश्न गोव्याच्या लोकांचे प्रश्न आपण सोडवू शकू. मला खूप आनंद वाटतोय की नितीन गडकरीजी हे खरोखरच आताच नव्हे तर पूर्वीपासून ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं काम इथं सुरू झालं तेव्हापासून जो काही आधार त्यांनी आम्हाला दिला आणि सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचा हातभार आम्हाला लागला आणि म्हणूनच तर आज गोवा या स्तरावर पोहोचलेला आहे. त्यांच्या सगळ्यांच्या तुमच्या सगळ्यांच्या वतीने विश्व स्तरीय बुनियादी ढांचे के निर्माण का गवाह बन रहा है. गोवा को स्वामी नदी पर देश के दूसरे सबसे लंबे केबल से ब्रिज के रूप में एक ऐसा तोहफा मिला जो वर्ल्ड क्लास टेक्नोलॉजी और उत्कृष्ट इंजीनियरिंग के चमत्कार का उदाहरण है. वहीं अटल सेतु केबल ब्रिज भी विकास के लिए सार्थक प्रयासों का परिणाम है. गोवा में इतनी तेजी से राजमार्ग, पुल और सड़कों पर काम हुआ है. इसके सर्वांगीण विकास के लिए भारतमाला परियोजना के 2 महत्वपूर्ण इकॉनॉमिक खूप खूप आभार मानता. तांच्यानी तिसऱ्या टर्मात म्हणजे 2 महिने पुराय जावच्या पयलीं आमकां 1200 कोटीचो प्रोजेक्ट आज मान्य गडकरींच्या हस्ते आम्ही लोकार्पण करता. त्या खातीर खरोखरूच हांव मोदीजी आणि गडकरीजी हांचे गोंयकारांच्या वतीन खूप खूप आभार मानता. आमी पळयताले की मोपा मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट जर येतले आसत जाल्यार आमकां ओल्ड जुन्या रस्त्यांतल्यान येवपाक केन्ना केन्ना खूप वेळ लागतालो. वेगवेगळी कारणां आशिल्लीं. हांव आज मुद्दामून याद करता हे सगळे जेंचे लँड एक्विजिशन केलां म्हाका खबर आहा खूप कठीण प्रसंगांतल्यान 4.5 म्हयन्या भितर ज्यांची लँड गेली अजूनही थोड्या जाणांक पयशे मेळोंक ना. हाजी चत्राय म्हाका आसा तेय बी स्पीडअप आनी फास्ट ट्रॅक हांवें करपाक लायला. ज्यांचे डॉक्युमेंट क्लियर आहा तांकां पयशे मेळ्ळे. डॉक्युमेंट थोडेशे अर्दवट स्थितीक आहा तांकां पयशे मेळूंक ना. बट तरी सुद्दां तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यान 4.5 म्हयन्या भितर तुम्ही लँड एक्विजिशन करपा खातीर मदत केली त्या बद्दल हांव समेस्त पेडणेकारांचे आनी जागो गेला तांचे खरोखरूच अभिनंदन करता आनी तांकां देव बरें करूं म्हणटा. हो प्रोजेक्ट अस्तित्वात हाडपा खातीर अशोक बिल्डकॉन ह्या कंपनीन 2 वर्सांच्या भितर म्हणजे विदीन अ टायम फ्रेम हो प्रोजेक्ट आनी वन ऑफ द बेस्ट क्वॉलिटी इन्फ्रास्ट्रक्चर तयार केल्या बद्दल अशोक इन्फ्रास्ट्रक्चर कन्सल्टंट आणि कॉन्ट्रॅक्टर ह्या दोगांयकूय बी हांव गोंय सरकारच्या वतीन तांचें अभिनंदन करता आनी तांकांय बी देव बरें करूं म्हणटा. खरें म्हणल्यार 2 एक्सिडंट हांव बारीक म्हणटलो ना कारण एका एक्सिडंटात आमच्या एका पेडणेकाराचोच एक्सिडेंटल डेथ जाली आनी एका एक्सिडंटात तांच्या 2 लेबरांची डेथ जाली. हे जर सोडलें जाल्यार मेजर म्हणजे आनी ताका लागूनच 5 ते 6 म्हयने गेले नाजाल्यार 18 म्हयन्या भितरूच हो प्रोजेक्ट जो आसा हो लोकार्पण जातलो आसतो. ताच्या खातीर
4 महिने म्हणजे वेगवेगळ्या कारणांनी त्यांचे काम बंद उरले तांचो टार्गेट आशिल्लो 18 म्हयन्यांनी प्रोजेक्ट करपाचो. त्या खातीर डेडिकेटिवली काम केल्ल्या MORTH म्हणजे मिनिस्ट्री ऑफ द रोड अँड ट्रान्सपोर्ट हायवे आमचे इंजिनियर जे डेप्युटेड आसात तांच्या कडेन म्हणजे इन्क्लुडींग द प्रिन्सिपल चीफ इंजिनियर बाब पार्सेकर आणि इन्क्लुडींग त्यांचे कॉन्ट्रॅक्टर्स लेबर्स परत एकदा नेटान तांच्या खातीर सगळ्यांनी ताळयो वाजोवच्यो. इतकी प्रिकॉशन्स जी आसा ही 7 किलोमिटरच्या रस्त्याचेर घेतलेली आसा आणि सगळी एनवायरमेंटल कंडिशन्स जी आसा पळय सगळी कन्सिडर करून तुम्ही विचार करात हो जर जमनी वयल्यान रस्तो जाल्लो आसत जाल्यार केद्या मोठ्या प्रमाणात एनवायरमेंटाची हानी जातली असते. खरो रस्तो जमनी वयल्यानूच जावंक शकतलो आसलो म्हळ्यार खूब मोठ्या प्रमाणात हे एनवायरमेंटाची हानी जावंक शकताली. ते सगळे म्हणजे मात करून 1200 कोटी रुपया सरकारान स्वता खर्च करून वाज डायरेक्ट कनेक्टिविटी फ्रॉम द नॅशनल हायवे एस्टाब्लिश केला. It will give the economic boost. आम्ही म्हणटा इट इज नॉट ओनली फॉर द पॅसेंजर बट फॉर द टर्मिनल म्हणजे कार्गो कॅरिंग एअरपोर्ट हो आसा त्या खातीर जी सिमलेस कनेक्टिविटी आणि इकॉनॉमिक बूस्ट दिवपा खातीर टुरिजम बूस्ट दिवपा खातीर आमकां हो रोड खूब उपयोगाचो आसा आणि हाच्या फुडें अशा पद्दतीचो हो प्रोजेक्ट आज लोकार्पण जाता आसतना आमकां खूब खूब बरें दिसता. म्हाका खबर आसा की आमी एनहेन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्ट्रेंथनिंग इकॉनॉमी करपा खातीर ह्या रस्त्याचो खूब मोठ्या प्रमाणात आमकां उपयोगाक जातलो. तशें जर पळोवंक वचत जाल्यार आयज पर्यंत जी आमी गोंयांत इन्फ्रास्ट्रक्चर जर डेव्हलप करपाक शकले जाल्यार फक्त आनी फक्त डबल इंजीन सरकाराच्या कार्यकाळात फक्त आणि फक्त मोदीजीच्या आशीर्वादात आणि गडकरीजींच्या विजनरी लिडरशिपीच्या सकयल ताज्या पयलीं खंयचेच इन्फ्रास्ट्रक्चर याद करप बरेचशे फावटी लोकांक याद उरना. दिगंबर कामत, संजीव नाईक हे 14 जण होते आणि पार्टीची स्थिती सुरुवातीला त्यावेळी फार यश नव्हतं. तेव्हापासून मी सातत्याने येतो आणि बदलतं गोव्याचं चित्र मला नेहमी बघायला मिळतं. भविष्य काळात पर्यटन एक क्षेत्र असं आहे की ज्यातून सगळ्यात जास्त रोजगाराची निर्मिती होते आणि ज्या भागामध्ये पर्यटन विकसित होतं त्या ठिकाणी त्याच भागातल्या लोकांना रोजगार मिळाला पाहिजे अशी माझी आग्रही भूमिका आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हॉस्पिटॅलिटीच्या क्षेत्रामध्ये हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, टॅक्सीज, बसेस या सगळ्या याच्यामध्ये इथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला, उद्योजकांना अवसर मिळाला तर गोव्याच्या ग्रोथमध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन होतं. पर्यावरणाचं रक्षण करणं आणि दुसरीकडे विकास पूर्ण करून ते गरिबी दूर करणं असं सुसूत्र इंटिग्रेटेड मॉडेल गोव्याचं तयार व्हावं. आता मास्टर प्लॅन तयार व्हावा आणि जगातल्या उत्तम शहरामध्ये पहिल्या 5 शहरामध्ये जगात गोव्याचं नाव यावं अशीच माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे आणि सगळ्यांसमोर मागणी पण आहे आणि इच्छा आहे. मला विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये गोव्याचा मास्टर प्लॅन तयार करून प्रदूषणापासून मुक्ती देऊन पब्लिक ट्रान्सपोर्ट जास्त पॉप्युलर कसं करता येईल याकडे माननीय मुख्यमंत्री आणि प्रशासनाने विशेष प्राधान्य द्यावं आणि एक मास्टर प्लॅन तयार करावा ज्यातून गोव्यात प्रदूषण होणार नाही अशी विनंती मी त्यांना करणार. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की गोव्यामध्ये जवळपास 22,000 कोटी रुपयाची कामं ठिकठिकाणी CRE पासून ROB सगळ्या गोष्टी मंजूर झाल्या की आता या वर्षात सगळे संपतील. पण मी या 5 वर्षामध्ये पुन्हा एकदा विश्वास देतो की आपण गोव्यामध्ये जवळपास पुन्हा नव्याने 25,000 ते 30,000 कोटी रुपयाची कामं मंजूर करू आणि गोव्याच्या विकासामध्ये गोव्यात मग माझ्याकडे तुमचे कोणी MLA MP मला भेटायला देणार नाही कारण तुमची काही कामच राहणार नाही. आज मी म्हणून आपल्या दिगंबरनी बऱ्याच वेळा माझ्याकडे फॉलोअप केला. 4 ते 6 लेनचा मडगाव बायपास, 9 लेन कोणकोलीन, कानुकोला आणि काय कर्मटाका बॉर्डर, कर्नाटक बॉर्डर हा 45 किलोमीटरचा 3,500 कोटी रुपयाचा मी मंजूर करतोय, त्याची घोषणा करतोय. त्या कामाला लवकरच सुरुवात केली. दुसरं मुंबई ते कन्याकुमारी आम्ही 4 लेन रोड करणार. त्यामुळे सगळ्या ठिकाणी 4 लेन होणार. त्यामुळे 4 लेनिंग ऑफ पणजी टू बेलगाव NH 748 52 किलोमीटर हा 4,000 कोटीचं काम पण मंजूर केलेलं आहे.
त्यानंतर न्यू बोरिंग ब्रिज नियर जुवारी रिव्हर NH 566 इथे काही प्रॉब्लेम लोकांचे प्रश्न आहेत. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की यांच्याशी बोलून ते प्रश्न आपण सोडवा. 500 कोटी रुपयाचा ब्रिज आहे, असे 8,000 कोटी रुपयाचे काम आहे. एक महत्त्वाचा विषय आहे की प्रमोद सावंतांनी माझ्याकडे जवळपास 7-8 महिन्यापूर्वी एक मागणी केली होती की हा मुंबई ते कन्याकुमारी रस्ता आहे, मुंबई गोवा, या रस्त्यावरून खूप ट्रॅफिक शहराच्या मधून जातो. ट्रक जातात, बसेस जातात, त्यामुळे पुष्कळ त्रास होतो जनतेला इथे. आणि इथल्या जनतेला प्रदूषणापासून मुक्ती मिळाली पाहिजे म्हणून हा ट्रॅफिक डायरेक्ट गोव्याच्या बाहेरून गेला पाहिजे. आणि म्हणून मी आपल्या विजन 2047 मध्ये गोवा ईस्टर्न बायपास 65 किलोमीटरचा हा 6,000 कोटी रुपयाचा आहे, त्यालाही मंजुरी दिली आहे. लवकरच आम्ही याच्या कामाला सुरुवात करू. लँड एक्विजिशनमध्ये गोव्याच्या सरकारचं सहकार्य पाहिजे. DPR बनवायला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे गोव्याच्या मधले जे बरेच ट्रॅफिक आहे डायरेक्ट, म्हणजे हे कंटेनरचा ट्रॅफिक, बाकी सगळा जो मेन आहे जो दक्षिणेत जाणारा आहे तो इकडे येणारच नाही. आणि तसेही आम्ही एक रस्ता नवीन बांधला आहे आणि तो खऱ्या अर्थाने तोही तुम्हाला रिलीफ देणार आहे. तो खऱ्या अर्थाने आम्ही आमच्या विद्यार्थी याच्या जीवनामध्ये काश्मीर ते काणकोण वचपाक जाय किंवा काणकोणच्यान देवपाक एका मोपाचेर येवपाक जाय आसत जाल्यार ताका कंटिन्युअसली रेल्वे सुविधा हाची गरज आसा. तो एक प्लॅन रेल्वे मिनिस्टर्स हांच्याय बरोबर डिस्कस केला. अशा पद्दतीची कनेक्टिव्हिटी सातत्यात स्टेटीत क्रिएट करची आणि ताका आमी म्हणटा की विकसीत भारत 2047 जो फुडल्या 25 वर्सांचो माननीय मोदीजीचो विजनरी प्लॅन आसा, त्या प्लॅनात गोंय विकसीत गोवा 2047 हे बी अशाच पद्दतीन फुडें व्हरपा खातीर आमकां माननीय मोदीजींचो आशिर्वाद आणि गडकरीजींचे विजन हाच्या सकयल विकसीत गोवा हो खात्रीशीर जातलो हाचो हांव विश्वास व्यक्त करता. आणि वता आसतना म्हाका खबर आसा कारण 1,200 कोटीचो प्रोजेक्ट सँक्शन करता आसतना आमकां ह्या रस्त्याचेर टोल गेट आसा. आमच्या खास करून पेडणेकारांचो टॅक्सीवाल्यांचो विशय आसा की आमकां टोल माफ करचो म्हणून, बट डायरेक्टली टोल माफ जावप हे कठीण आसा. बट आज हांव गडकरी साहेबां कडेन उलयतालो, ताणी एक एश्युरन्स आमकां आतांय दिवचे आनी दिलां. तें बी सांगता की सिंगल पास सिस्टम विथ अ कन्सेशन रेट, म्हणजे लोकल आसतना कमीत कमी रेटार आमकां गेट टोल पास जो आसा पयली हे तेंच्यांनी आमकां करचें, जेणे करून सगळ्या टॅक्सीकारां सयत जे कंटिन्युअसली यो वच वता हांच्या खातीर कमीत कमी रेटीन हो टोल पास जो आसा हो आमकां दिवचो. ही मागणी जी आसा ही हांव समेस्त पेडणेकारांच्या वतीन हांव गडकरी साहेबां कडेन करता आणि तांच्यांनी आमची मागणी मान्य करची. रिंग रोड जो गोंया खातीर दिवपाक जाय ती मागणी तेंच्यांनी मान्य करची. एकच सरकार म्हाजी दोन आदरणीय श्री नितीनभाऊ गडकरी तसेच आदरणीय मुख्यमंत्री गोव्याचे डॉ. सावंत होता. सगळेजण अधिकारी वाद करत आहेत त्या पुलाची आणि सगळ्यांची सुंदर असे वातावरण आणि गोवा हे मुळात सोबत आणि सुंदर सगळे संबंधच आहे, विशेषता आहे. पुण्यावरून सोलापूर आणि कोल्हापूर असा दक्षिणेत ट्रॅफिक जातो. पण आता सुरतवरून मुंबईलाच येणार नाही, कोल्हापूरला येणार नाही, सोलापूरला येणार नाही, गोव्याला रस्ता येणार नाही. त्यामुळे दक्षिणेतला ट्रॅफिक आता डायरेक्ट तिकडनं वळणार आहे. मला विश्वास आहे की गोव्याचं प्रदूषण कमी झालं आहे. जसं अल्टरनेटिव्ह फ्युएल आणि बायोफ्युएलवर मी अतिशय कामी दिल्लीमध्ये पेट्रोलच्या गाडीतच बसवणार. मला बुलेट प्रूफ गाडी आहे, पण मी 100% इथेनॉलवर जाणारी जगातली पहिली टोयोटाची इनोवा Euro 6 इमिशन नॉर्म्स ज्याच्या आहेत जगातली पहिली आहे, त्या गाडीमध्ये मी पायलट करून स्वतः फिरतो. माझ्याकडे हायड्रोजनवर चालणारी गाडी आहे. हायड्रोजनवरच्या गाडी मर्सिडीजपेक्षाही चांगली आहे आणि मी तिसरी गाडी इलेक्ट्रिकची वापरतो.
मी तुम्हाला दरवेळेला विनंती करतो, तुमचे इथे NGO बरेच ॲक्टिव्ह आहे, मी काही NGO नाही आहे, कारण विकासाचं कामही झालं पाहिजे. कारण एक वन साइडेड विचार करणं काही बरोबर नाही. इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंटही प्रोटेक्ट झाली पाहिजे आणि डेव्हलपमेंट पण झालं. त्यामुळे गोव्याचा संपूर्ण ट्रान्सपोर्ट हे तुम्ही इलेक्ट्रिक म्हणजे अल्टरनेटिव्ह फ्युएल आणि बायो फ्युएलवर जर आणलं तर गोव्याचा आज जी प्रदूषणची लेवल आहे ती अर्ध्यापेक्षा कमी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ते गोव्याकरता जनतेकरता सगळ्यात मोठा पुरस्कार, सगळ्यात मोठा बक्षीस मिळणार. आणि म्हणून माझी विनंती आहे की आज पर्यटकांची संख्या वाढेल. आम्ही रोड चांगले केले की पर्यटक वाढतील. मला अजून एका गोष्टीचा आनंद आहे की मी मंत्री असताना जुवारी ब्रिज बांधत असताना माझ्या मनात त्या टावरवर वरती मोठे रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट बांधायचं होतं. येण्याच्या लोक म्हणे आपलं काम नाही आहे. हे रेस्टॉरंट बांधून त्यांनी वर्षाचे 200-300 कोटी कमावले असते. आता त्यांनाच कमवायचं नाही तर मी मागे लागणं सोडलं आणि तुम्हाला तो दिला पर्यटनाकरता. आणि तुमचं आता बहुतेक टेंडरही फायनल झालं, कामही सुरू होणार आहे. आणि गोव्यात येणारा प्रत्येक पर्यटक त्या कॅप्सूल लिफ्टवरून त्या टॉवरवर जाईल आणि पूर्ण गोवा बघू शकणार आहे. आणि त्या ठिकाणी त्याला कॉफी शॉपमध्ये कॉफी पिता येईल आणि तिथे काहीतरी चांगलं आपल्याला करता येईल. याचं आपण डिझाईन केलं, तुम्हाला तिथे ट्रान्सफर केलं. मला विश्वास आहे की लवकरच हा प्रोजेक्ट पूर्ण होईल. हा जागतिक आकर्षणाचा तो प्रोजेक्ट होणार आहे आणि तो तुम्ही पूर्ण करणं चांगला होईल असा मला विश्वास आहे. श्रीपाद नाईक साहेबांनी या ठिकाणी मागणी केली आहे की त्यांच्याकडे ॲक्सिडेंट स्पॉट आहेत. 3 VUPची मागणी केली आहे. नयबाग, भारगल आणि पेडन जंक्शन पेडन हे NH 66वर आहे. तिन्ही पण मी आपल्याला मंजूर करतो, याची घोषणा करतो. आणि याचबरोबर बाकी बरेचशी कामं अनेकांनी मला पत्र दिलेली आहे. मी पण कामं मी नक्की मंजूरच करणार आहे व्हेरीफाय करून. पण मला अतिशय आनंद आहे की मी 1995 पासून गोव्याला महाराष्ट्रात मंत्री होतो तेव्हा प्रमोद महाजनांनी मला गोव्याची जबाबदारी दिली होती.